ऑगस्टला 3 वर्षे आंदोलनाला पूर्ण होत आहेत. 3 वर्ष संघर्ष करतोय मराठा समाज. यामुळे विषय सगळे आपण समजून घेऊन काय करायचं हे लय गरजेचं. समाजाला येड्यात करायचं काम जर चाललंय, आपण किती वेळ द्यायचा किती नाही द्यायचा याच्यावर बारीक लक्ष दिलं पाहिजे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना बोलेल, इथं बसलेले जेवढे जिथपर्यंत आवाज जातो तिथपर्यंत सगळ्या बांधवांवर आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना सांगतो, आपल्याला 29 ऑगस्टला म्हणजे 1 महिन्यानंतर आता 29 जुलै शेवटचं खूप मोठं आंदोलन, निर्णायक आंदोलन करायचं. शेवटचं आंदोलन करायचंय आणि निर्णायक करायचंय. 3 वर्ष हा संघर्ष चालू आहे. पुन्हा मराठ्यांचे प्रश्न मागे नाही राहिले पाहिजेत. शेवटचं आंदोलन, निर्णायक आंदोलन करायचं, इतकं ताकदीनं करायचं, पुन्हा मराठ्यांचे प्रश्न मागे ठेवायचे नाही. क्रमांक 1, सगळ्यांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. नुसता बैठकात सुद्धा उपयोग होत नाही. आपल्या 58 लाख नोंदी राज्यात सापडल्या. आपण सरकारला वारंवार सांगतो, तुमच्या सगळ्याच्या साक्षीने, तुम्ही 58 लाखाचे प्रमाणपत्र द्या. सरकार 58 लाखाचे प्रमाणपत्र देत नाहीये. म्हणून निर्णायक आंदोलन 29 ऑगस्टला करायचे. आजपासून त्याच्या कामात तुम्ही लागायचं. याच्याच बरोबर 58 लाख नोंदी सापडल्या. ज्यांना कुणाला नोंदी सापडलेल्या माहित आहेत त्यांनी अर्ज करा. पुन्हा आपल्याकडे बाजू नाही आली पाहिजे बरं का. एकदम खेळीमेळीची बैठक चालली आपली आता. सगळ्यांनी समजून घेतलं तर आपल्या पुढच्या 10 पिढ्या सुधारणार आहेत. म्हणून सगळ्यांनी विषय समजून घ्या. 58 लाख नोंदी सापडल्यात. एक क्रमांक सांगितलं तुम्हाला, पहिला मुद्दा की 58 लाख नोंदी सापडल्यात. ज्यांना माहिती आहेत आपल्या नोंदी आहेत त्यांनी अर्ज दाखल करा. प्रमाणपत्र मिळणार नाहीत तशी. एक भाग पक्का झाला. खाली बसा, वर बसा सुद्धा म्हणू नका. गप्पा बरं का तुम्ही, डिस्टर्ब करू नका लोकांना. आणि ज्याला उभा राहायला बसायला जागा नाही त्याने तसं त्रास होऊ दे, पण समाजासाठी उभा राहा. कारण माझा विषय दुसरीकडे जातो. तळतळ समाजाच्या लेकराविषयी असू दे. जीवन पुन्हा पुन्हा नाहीये. समाजाच्या लेकराचे हाल व्हायला लागलेत हे डोळ्यापुढे पाय पडतो तुमच्या. 3 वर्ष झालं रक्त जाळतोय. 3 वर्ष या समाजाच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी 3 वर्ष रक्त जाळतोय. म्हणून मला 29 ऑगस्टला शेवटचं आंदोलन करायचंय, निर्णायक आंदोलन करायचं.